नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, नितीन अरुण थोरात साहेबांचं बुक कलेक्शन, 8 पुस्तकांचं बुक कलेक्शन तुमच्या समोर हजर आहे. याच्या आधी आपण त्यांच्या या पुस्तकांचा रिव्ह्यू केलेला आहे. सगळ्यात आधी आपण वाचलं होतं उंबरखिंड, इतिहासातला सगळ्यात मोठा गनिमी कावा, मग क्षत्रिय कुलवंत साधू, मग साधुपुत्र शंभू आणि मग खंडोबा. या चारही पुस्तकांचे रिव्ह्यू व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि ओव्हरऑल आतापर्यंत जी काही मी पुस्तकं वाचली आहेत त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. एकदा ते नक्की चेक करा. आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत महायोद्धा अंबालक्ष्मी या पुस्तकाबद्दल. जर काही लोक असतील की ज्यांना माहिती नसेल तर हे पुस्तक खंडोबा या पुस्तकाचं सिक्वल आहे. आता जर तुम्ही डायरेक्ट सुद्धा हे पुस्तक वाचलं तर असं काही तुम्ही फार मिस करणार नाहीत. पण एक गोष्ट मात्र नक्की की या दोन्ही पुस्तकांमधलं एक जे मेन कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचं नाव आहे आदित्य. त्याच्याबरोबर काय काय घडतं, त्याचं कॅरेक्टर कसं या दोन्ही पुस्तकांशी लिंक्ड आहे, ही मजा तुम्ही नक्कीच मिस कराल जर तुम्ही अंबालक्ष्मी हे पुस्तक डायरेक्ट वाचलं तर, आणि जर तुम्ही खंडोबा हे पुस्तक वाचलं नाहीत तर. सो जिकडनं खंडोबा हे पुस्तक संपतं तिकडेच या पुस्तकाची सुरुवात होते. आदित्य पुन्हा एकदा त्याच्या नॉर्मल रुटीन लाईफ मध्ये असतो. गोव्याला तो पार्टी करत असतो आणि गोव्यावरनं येताना तुम्हाला माहितीच असेल की मध्ये कोल्हापूर लागतं जर तुम्हाला मुंबई पुन्हा कुठे यायचं असेल तर. अशा वेळेला त्याचे बाबा म्हणतात की अरे आता कोल्हापूरला महालक्ष्मींच्या देवळात तू जाऊन ये एकदा, अशी माझी इच्छा आहे. आणि आता आणायचे किरणोत्सव पण आहे तर तो पण एकदा तू अनुभवून ये. सो आता या पुस्तकाच्या माध्यमातून माझ्या हार्डली आतापर्यंत आय थिंक 2 वेळा मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या देवळात गेलो असेल, पण किरणोत्सव हा प्रकार फ्रँकली मला माहिती नव्हता. आणि अशा बऱ्याचशा माहिती नसलेल्या गोष्टी आपल्या इतिहासातल्या पुस्तकांच्या माध्यमातून माझ्या आयुष्यात नव्याने येत आहेत. त्यासाठी सर्व पुस्तकांचे, फक्त नितीन थोरात साहेबांचे नाही तर आतापर्यंत मी जी काही पुस्तकं वाचले त्या सगळ्यांचे खरंच खूप आभार मानू इच्छितो. सो तो किरणोत्सव बघायला जात असतो. बरं, मीन वाईल त्याच्या एका सहकार्याबरोबर असं डिस्कशन सुद्धा होतं की बाबा कोल्हापूरची नक्की देवी कोण, अंबाबाई की महालक्ष्मी, त्याच्याबद्दल पण एक थोडं आपल्याला ब्रीफ मध्ये एक्सप्रेशन मिळतं. आणि किरणोत्सव बघण्याच्या नादात जेव्हा तो फायनली कोल्हापूरला पोहोचतो त्याच्यानंतर त्याच्याबरोबर काय काय होतं याच्यावर आधारित ही संपूर्ण कथा आहे. बाय द वे, सगळ्यात आधी नेहमी पुस्तकाचं हे सांगायच्या आधी, सुरुवात करायच्या आधी रिव्ह्यूची, आपण नेहमी याचं एक अनबॉक्सिंग बघतो आणि पुस्तकाची किती आवृत्ती आहे ते सगळं आपण डिटेलमध्ये सांगतो. ते एकदा पटकन अनबॉक्सिंग बघून घेऊया. इस छोटे से ब्रेक के लिए खेद है. सो ॲमेझॉनवरनं जेवढी पुस्तकं मी मागवली होती ही 4 सगळी एकत्र आली. त्यातलं पहिलं तुम्ही बघू शकताय की कोप हे आलं होतं. ॲमेझॉनची ऑर्डर मी चेक केली तर मला असं काही डिस्काउंट मिळालं नाही. 300 रुपयाचं हे पुस्तक होतं. सो 300 रुपयालाच मला हे मिळालं. तो ये बात कुछ हजम नहीं हुई, थोडा तो डिस्काउंट देना चाहिए था भाई. दुसरं पुस्तक होतं सूर्याची सावली. तिसरं बघूया कुठलं आहे आतमध्ये. हे 2 एकत्र आहेत, खंडोबा. कव्हर डिझाईन सगळ्यांचे चांगले होते पण या सगळ्या पुस्तकांचे. आणि आपलं आत्ताचं रिव्ह्यूवालं पुस्तक महायोद्धा अंबालक्ष्मी. याचं सुद्धा कव्हर पेज बघू शकता, खूप उत्तम पद्धतीने करण्यात आलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचं डॅमेज नाही आहे. सो ॲमेझॉननी खूप चांगल्या प्रकारे डिलिव्हर केलं, त्यासाठी कौतुक. प्रिंट क्वालिटी सुद्धा याची चांगली आहे. कुठलंही पान मिसिंग नव्हतं, ना कुठलं प्रिंटिंग मिस्टेक होतं. सो अनबॉक्सिंग तर आपण बघितलेलं आहे. आता परत येऊया आपल्या व्हिडिओकडे. सो हे होतं या पुस्तकाचं अनबॉक्सिंग. आता तुम्हाला ओव्हरऑल सांगतो. ही आहे या पुस्तकाची ओरिजिनल किंमत याची 300 रुपये आहे आणि ही आहे या पुस्तकाची 5वी आवृत्ती जी 15 ऑगस्ट 2024 ला पब्लिश झाली होती. पुस्तकाच्या सुरुवातीलाच नितीन थोरात साहेबांचं हार्डली 2 पानांचे पटकन आपल्याला प्रस्तावना वाचायला मिळते. त्या प्रस्तावनेत त्यांनी असं म्हटलं सुद्धा आहे. त्यांनी म्हटलंय का या पुस्तकात आदित्यच्या कॅरेक्टर बरोबर होतं, मला आठवत नाही, पण आय थिंक प्रस्तावनेमध्येच आहे ते की तुझ्या त्या नास्तिक माणसाला देव बाबा कसा काय वारंवार भेटतो
तो आय थिंक हे प्रस्तावनेमध्येच होतं, कारण त्यांनी जेव्हा खंडोबा लिहायचं म्हटलं किंवा हे अंबालक्ष्मी महायोद्धा अंबालक्ष्मी लिहायचं म्हटलं, तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना असं सांगितलं की बाबा तुला जेव्हा हवं असतं तेव्हा तू आस्तिक असतोस, जेव्हा नको असतं तेव्हा तू नास्तिक असतोस, आणि तुझ्या ओव्हरऑल जे काही तुझे प्रोजेक्ट्स असतात त्या प्रोजेक्टवर देव बरोबर तुला तथाच तू कसं काय म्हणतो बुवा, आम्ही एवढं भक्ती करून आमच्या वाटेला काय फार एवढं येत नाही असो. सो कमिंग बॅक टू द पॉइंट की किरणोत्सव चालू आहे आणि आदित्यवर काहीतरी एक असं पुन्हा टाइम ट्रॅव्हलची घटना घडते जसं खंडोबामध्ये सुद्धा घडली होती, आणि ते टाइम ट्रॅव्हल करून आदित्य पुन्हा एका अशा काळात जातो ज्या काळाबद्दल त्याला फारशी माहिती नसते. आता त्याला कळतं की तो ज्या काळात आहे त्या काळात कोल्हासूर नावाचा एक राक्षस आहे आणि त्या राक्षसाच्या आर्मीमध्ये आदित्य आहे. आता तो त्या आर्मीमध्ये काय करतोय या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचा. त्याला ते कलयुगातलं एक स्वप्न सुद्धा पडतं की कलयुगात याच माझ्या राजाला, महाराजाला, कोल्हासूर राजाला अंबाबाई किंवा महालक्ष्मी यांनी वध केला होता, त्यांचा अंबालक्ष्मी यांनी वध केला होता. आता अंबाबाई काय आहे, महालक्ष्मी काय आहे, या दोघी एकच आहेत हे जाणून घेण्यासाठी सुद्धा हे पुस्तक एंडपर्यंत वाचा. सो तुमचं जे काही कन्फ्युजन आहे ते क्लिअर होईल. आता ओव्हरऑल जे मला कंप्लेंट्स खंडोबा या पुस्तकाच्या बाबतीत होते ते मला याच्या बाबतीत एवढ्या नाहीयेत, कारण फ्रँकली स्पीकिंग या ऍक्च्युली दोन पुस्तकांना कधी कम्पेअर करू नये, पण हे आता सिक्वल आहे, लिंक्ड आहे एकमेकांशी, म्हणून मी सांगतोय तुम्हाला की या दोन पुस्तकांमध्ये जर तुम्ही माझा याचा रिव्ह्यू व्हिडिओ बघितला असेल तर मी असं सुद्धा म्हटलं होतं की मला याचा ग्राफ अप अँड डाऊन अप अँड डाऊन अप अँड डाऊन असं वाटला होता. पुस्तक चांगलं आहे नो डाऊट, बट हे मला जास्त एंटरटेनिंग वाटलं. तो जो काळ आहे, अंबाचं नाव वेगळं असतं, लक्ष्मीचं नाव वेगळं असतं, ती नावं काय आहेत त्या काळात ते जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचा. फुल बाहुबली टाईप एक स्टोरी आणि व्यवस्थित रंगवलेली स्टोरी. कुठेही मला असा तो खालचा ग्राफ दिसला नाही या पुस्तकात वाचताना. हा एक कंप्लेंट मात्र आहे, आणि जसं या पुस्तकाच्या बाबतीत होती तशी याच्या बाबतीत आहे की एंड जो आहे तो उरका बाबा एकदाचा असं वाटलं या पुस्तकाच्या बाबतीत पण, की आदित्यच्या कॅरेक्टरवर तो प्रेझेंट मध्ये आला की नाही, त्याचं नक्की काय झालं हे एकदम उरकल्यासारखं वाटलं. आणि एक सॉर्ट ऑफ थर्ड पार्टची सुद्धा घोषणा नितीन थोरात साहेबांनी केली की आता रत्नासूर येतोय तर ज्योतिबा पण येणारच की. आता ज्योतिबावर नवीन काही याचा थर्ड पार्ट येतोय की काय तसं आता लवकरच आपल्याला कळेल. ओव्हरऑल नितीन थोरात साहेबांचं मला एक आवडतं की या पुस्तकात सुद्धा जसा कर्मस्थी होता किंवा सुमन सेन होता किंवा त्या रुद्राच्या भावाचं नाव काय, वीर शौर्य असो, जो रुद्राचा भाऊ होता जो निगेटिव्ह पार्ट करत होता या पुस्तकात खंडोबामध्ये, निगेटिव्ह पार्ट जेवढं चांगलं तुम्ही रंगवाल ना, जसंच या पुस्तकामध्ये कोल्हासूरला ज्या प्रकारे रंगवलं गेलंय ना, तो आपल्याला असं मी नेहमी सिनेमाचे रिव्ह्यू करताना म्हणतो की जेव्हा तुमचा खलनायक स्ट्रॉंग होतो ना तेव्हाच तुमचा नायक सुद्धा तेवढाच मोठा ठरतो किंवा नायिका सुद्धा मोठी ठरते. तसंच या पुस्तकामध्ये मणिमल्लांना किंवा या पुस्तकामध्ये कोल्हासूरला किंवा याच्यात औरंगजेब आणि या सगळ्यांचे जे कॉन्व्हर्सेशन्स आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने रंगवले गेलेले आहेत. सो ते ऐकायला आणि ते वाचायला मजा येते. खास करून याच्यात जो युद्धाच्या वेळेला अंबा जी कोल्हासूरला भेटायला जाते जेव्हा, तो जो एक कॉन्व्हर्सेशन वाला पार्ट आहे किंवा ज्या प्रकारे कोल्हासूर आदित्यला मॅनिप्युलेट करतो, ज्या प्रकारे त्या दोन मुलांना म्हणजेच करधैर्य आणि वीर शौर्य का असंच काहीतरी आहे, जरा कठीण आहेत नावं. सो सूर्यवंशी झालाय माझा, अक्षय कुमार झालाय हे या पुस्तकांची नावं पाठ करता करता. सो त्यांचा ज्या प्रकारे कॅरेक्टर रंगवण्यात आल्यात ना, तर त्याच्या या निगेटिव्ह फोर्समुळेच हे पॉझिटिव्ह फोर्स एवढे आपल्या समोर इम्पॅक्टफुल ठरतात. सो हे कौतुकास्पद आहे. सो ओव्हरऑल परत एकदा थोडक्यात वाइंड अप करायचं झालं तर एंड या पुस्तकाचा काही असं फार मला एकदम रॅपअप केल्यासारखा वाटला, बट बाकी ओव्हरऑल ग्राफ वाईज हे पुस्तक असंच जात होतं. आणि थ्रू आउट स्टार्ट टू एंड नॉर्मली आपण या सगळ्या पुस्तकांमध्ये बघतो की जो काळ असतो तो टू अँड फ्रो मतलब पास्ट प्रेझेंट असं होतं, पण एकदा याच्यात आदित्यने टाइम ट्रॅव्हल केल्यानंतर तो त्याच याच्यात असतो, म्हणजे याच्यात सुद्धा आहे. बट हा जो आहे याचा जो ओव्हरऑल प्रत्येक कॅरेक्टर ज्या पद्धतीने एस्टॅब्लिश झालं, मग ते शास्त्रे वेद, पुन्हा एकदा यार नावाची गडबड, म्हणजे अंबाला जे पाळतात शास्त्रवेद का शास्त्रेवेद का शास्त्रवाद जे काय ते असं मला असं कदाचित नितीन थोरात साहेब म्हणतील सुद्धा, तू पक्का पुस्तक वाचलंयस काय
सो ओव्हरऑल प्रत्येक कॅरेक्टर खूप चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश झालं. कोल्हासूरचे जे भावंड होते त्यांचं सुद्धा मध्ये मध्ये कॅमिओ आपल्याला बघायला मिळतो, तो सुद्धा व्यवस्थित रंगवला गेला आहे. आदित्यचं जे ओव्हरऑल कन्फ्युजन आहे की त्याचं नक्की ओरिजिन काय आहे, जे या पुस्तकाच्या बाबतीत रुद्र बरोबर होतं, ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने रंगवलं आलंय. सो ओव्हरऑल हे पुस्तक मी जास्त एन्जॉय केलं खंडोबापेक्षा, आणि मी तुम्हाला रेकमेंड करेन की फार मोठं पुस्तक नाहीये, 277 का 80 पानाचं जे पुस्तक आहे. सो तुमचं पटकन 2-3 दिवसात वाचून होऊ शकतं. तुम्ही हे पुस्तक वाचलं आहेत की नाही, आणि जर वाचलं असेल तर तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात की असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.